स्वराज्यांचे विक्री प्रतिनिधी. तर आज आपण इथं टाकळी डोकेश्वर पंचक्रोशीमध्ये आलेलो आहे. तर अविनाश पायमोडे सरांनी शेतकऱ्यांना ग्रीन जिराफ हे व्हरायटीचं वाण दिलं होतं. तर ग्रीन जिराफ आपण इथं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी पहिले त्यांची ओळख करून द्यावी. अजित आप्पालगर, गाव कासारी, मोबाईल नंबर सांगा तुमचा. 89 90 07 28 64. अविनाश पायमोडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अविनाश बबन पायमुडे, संचालक श्री डोकेश्वर कृषी उद्योग, टाकळी डोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर आम्ही आज या ठिकाणी कासारी गावामध्ये आलो. तालुक्यातलं एक चांगलं बागायत क्षेत्र असणार हे गाव आहे. तर या ठिकाणी आपण अजित लगड साहेब यांच्या शेतावर या ठिकाणी आलेलो आहोत. अजित साहेबांना मी या ठिकाणी विचारतो, साहेब आपण ह्या कोणत्या प्रकारचा वाण आपल्या शेतामध्ये लागवड केलेला आहे? वानगी ग्रीन जिराफ म्हणून हा मकाचा म्हणजे फोराजिन सीडचा ग्रीन जिराफ नावाचा हा वाण आहे. फोराजिन सीडचा ग्रीन जिराफ म्हणून हा वाण. खरं तर मला सांगायला आवडेल की सर माझ्याकडं मूर घासाकरता मला मका हवी या उद्देशानं दुकानामध्ये आले होते. त्यांची डिमांड वेगळी होती की मला वेगळ्या कंपनीची मका पाहिजे. पण मी त्यांना सांगितलं की मी सांगतो म्हणून ही मका तुम्ही एकदा करून बघा आणि त्यांच्याच तोंडून आपण ऐकूयात. तर साहेब, तुम्हाला ही मका केल्यानंतर काय अनुभव आलाय? कशी वाटली तुम्हाला ही मका? नाही, मका एक उंची झाली मकाला. किती फुटापर्यंत मका वाढली? साधारणतः 12-13 फूट मकाची उंची झाली. 13 फुटापर्यंत मकाची उंची वाढली. मग माझ्या मका पेरण्याच्या त्याच्यात पहिल्यांदाच एक प्लॉट आहे असा का याची म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे वर्षानुवर्ष मका करत आले, मका केली. मका हा पहिलाच प्लॉट आहे बाबा, इतकी उंची इतका झाली. चांगला प्लॉट तुम्ही पहिल्याच वर्षी बघता. पहिल्याच वर्षी बघते. बरोबर. याचं काय वैशिष्ट्य तुम्हाला आणखी या मकाचं बघायला मिळालं? तर नाही, मका भाऊ वेगळ्या प्रकारची याचं आहे. जी कांड आहे व जी लांबी याला थोडी, बाकीच्या मकाला थोडी लांबी कमी राहते. बर. पानाची रुंदी जर बघितली साहेब तुम्ही इथे, तर पानाची रुंदी सुद्धा साधारणतः 4.5 इंचापेक्षाही जास्त रुंदी पानाची आहे. याचं दुसरं वैशिष्ट्य जर बघितलं तुम्ही तर बघा, खालची जी अगदी आता मकाची हाईट बघितली आपण तर 13 फुटापर्यंत, 12.5-13 फुटापर्यंत हा असेल. पण तुम्ही तळातलं जर पान बघितलं मकाचं तर ते सुद्धा हिरवगार आहे. म्हणजे बाकीचे मकाचे प्लॉट जर बघितले आपण तर खालची पानं वाळून जातात आणि फक्त शेंड्याकडचा किंवा अर्धा भाग त्या ठिकाणी हिरवागार दिसतो. या मकाचं वैशिष्ट्य की तळापासून तर शेंड्यापर्यंत सगळी पानं आपल्याला त्या ठिकाणी हिरवी बघायला भेटतात. दुसरं वैशिष्ट्य याचं की मकाला सरासरी 2 कणस येतात आणि कणसांचा आकार सुद्धा, आता ही कणस खरं तर अजून याची वाढ व्हायची राहिली आहे, पण 1.5 फुटापेक्षाही जास्त लांबीचं कणीस या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. अतिशय मोठं कणीस म्हणजे 1.5 फुटापेक्षा जास्त कणीस मोठं या ठिकाणी झाडाला, आणि अशी 2 कणस प्रत्येकी झाडाला या ठिकाणी लागलेली आहे. तुम्हाला या मकामधून साधारणतः 1 एकर क्षेत्रामधून किती टन उत्पादन मूळ घासाचं मिळेल असं तुम्हाला एक अपेक्षित आहे? 1 एकर व अर्धा एकर किंवा इथून मागे तुम्ही जी मका घ्यायची त्याच्यामधून किती टन उत्पादन मिळायचे तुम्हाला? हा एक अर्धा एकर मध्ये 10 टन भरायची, 17-18 टन भरू शकता बा, असा एक अंदाज आमचा. अर्धा एकर मध्ये अर्धा एकर मध्ये म्हणजे 18 टन म्हणजे 36 टनापर्यंत एव्हरेज तुम्हाला मिळू शकतं. मिळू शकतं. 35 टनापर्यंत 36 टनापर्यंत. बरोबर. तर नक्कीच मिळेल तुम्हाला, कारण आम्ही जे प्लॉट बघितले इतर ठिकाणं तर 35 टनाच्या आसपास त्या ठिकाणी प्रत्येक एकरामधून शेतकऱ्यांना मूळ घास तेवढा मिळालेला आहे. आपण तालुक्यातील किंवा टाकळी डोकेश्वर परिसरातील शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? बाबा, संदेश एक बियाणं चांगलं आहे, याच्यापासून आपल्याला फायदा होऊ शकतो बा. हे बियाणं केलं तर मी सगळं आमच्या शेतकरी बांधवांना सांगू शकतो का बा, हे बियाणं चांगलं, ही उंची मकाला बा चाऱ्याकरता योग्य आहे, असं मी सगळं शेतकरी बांधवांना सांगू शकतो. जेवढं मकाचं कणीस मोठं असतं तर खरं जे काही प्रोटीन आहेत हे मकाच्या कणसामध्येच आहेत. त्यामुळं मकाला 2 कणस आहेत, कणस पण मोठी आहेत. म्हणजे जनावराला मिळणारा जो काही चारा आहे आणि त्या चाऱ्यातून मिळणारं जे काही प्रोटीनचं प्रमाण आहे हे नक्कीच जनावराच्या दृष्टीनं आणि दूध उत्पादनाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी चांगलं राहणार आहे, योग्य राहणार आहे. आणि बाकीची जी काही हिरवा चारा आहे त्याच्यातून देखील जनावराला बाकीचे जे काही घटक आहेत ते त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर मी देखील डोकेश्वर कृषी उद्योग संचालक म्हणून तालुक्यातील आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांना नक्कीच आवाहन करील की या प्रकारचा वाण आपल्या शेतात त्या ठिकाणी एकदा नक्कीच लावा आणि आपल्या जनावरांना सकस आणि पोषक आहार त्या ठिकाणी द्या. धन्यवाद.